संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी 685 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 61,165 इतकी झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील 17 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला असून अमरावती जिल्ह्यामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या नागपूर जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 1793 इतकी आहे। अमरावती महापालिकेच्या अंतर्गत गृहविलगीकरणामध्ये 1368 तर ग्रामीण गृहविलगीकरणामध्ये 3268 इतके कोरोना रुग्ण आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 17 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर इतर जिल्ह्यातील 4 कोरोना रुग्णांचा सुद्धा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या ही 21 इतकी झालेली आहे। दिनांक 25 एप्रिल पर्यंत तपासलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 4,01,498 इतकी झालेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या 17 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये 55 वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर, 62 वर्षीय महिला आष्टी वर्धा, 60 वर्षीय महिला अंजनगाव, 60 वर्षीय पुरुष तळी पोहनी, 70 वर्षीय पुरुष भारवाडी तिवसा, 65 वर्षीय पुरुष माणिकवाडा, 35 वर्षीय पुरुष शेंदूर जनाघाट वरुड, 50 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर, 53 वर्षीय पुरुष डोंगरगाव, 8 महिन्यांचे बालक करजगाव मोर्शी, 36 वर्षाची महिला छिंदवाडा, 53 वर्षीय पुरुष धामणगाव रेल्वे, 36 वर्षीय पुरुष टेलिकॉम कॉलनी, 75 वर्षीय महिला अर्जुननगर, 38 वर्षीय पुरुष कांडली अचलपूर, 33 वर्षीय पुरुष नांदगाव खंडेश्वर, तर 60 वर्षीय महिला मुदलियार नगर अमरावती येथील आहे। इतर जिल्ह्यातील 4 कोरोनाबाधित मृतक रुग्णांमध्ये 70 वर्षीय पुरुष नागपूर, 62 वर्षीय पुरुष इंद्रनगर नागपूर, 57 वर्षीय पुरुष मिनीमाता नगर नागपूर, तर 60 वर्षीय महिला नरेंद्रनगर नागपूर यांचा समावेश आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण मृतकांची संख्या 878 इतकी झालेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।